नमस्कार मंडळी, आज मी बनवले होते कढी फुनके. तर म्हटलं चला तुमच्यासोबत कढीची रेसिपी शेअर करूया. तर त्यासाठी मी इथे घेतलेले आहे 10-12 हिरव्या मिरच्या, 10-12 लसूण पाकळ्या, त्यामध्ये 1 इंच आलं, याचं सगळं वाटण करायचं. त्यानंतर आपण इथे अर्धा लिटर आंबट दही घेतलेलं आहे. दही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलं, 4 चमचे बेसन पीठ टाकलं आणि ते छान झाकण लावून फिरून घेतलं. आता एका भांड्यामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं. त्यामध्ये 3.5 ते 4 ग्लास पाणी टाकायचं गरजेप्रमाणे किंवा आवडीप्रमाणे. त्यानंतर गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये तेल टाकायचं 2 ते 3 पळी, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं टाकायचं, थोडेसे मेथी दाणे टाकायचे, 1 दालचिनीचा तुकडा टाकायचा, 1 तेजपान, 1 हिरवा वेलदोडा, 3-4 काळी मिरी, 2-3 लवंग आणि दगडफूल टाकलेलं आहे मी यामध्ये थोडंसं. ते सगळं टाकून परतून घ्यायचं. आता हिरवी मिरचीचं वाटण टाकायचं आणि तेही आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये पाव चमचा हिंग टाकायचा. हिंगाचा फ्लेवर कढीमध्ये खूप छान येतो. तो टाकून घेतला की छान परतवायचा. आता 15 कढीपत्त्याची पानं टाकून तेही परतून घ्यायचे आहे पानं. त्यानंतर यामध्ये 1 ते 1.5 चमचे धना पावडर टाकायचं, त्यामुळे खूप छान फ्लेवर येतो. नक्की टाकून बघा. आणि हळद आवडत असेल तर टाका, नाही आवडत असेल तर स्किप केली तरी चालेल. तर मी इथे 1-1.5 चमचा धना पावडर टाकली, थोडीशी हळद टाकून घेतली पाव चमचाभर आणि सगळं छान परतून घेतलं. आता तयार केलेलं कढीचं मिश्रण टाकून घ्यायचं आणि मिक्स करायचं. आणि आता आपल्याला लो फ्लेमवर कढी उकळायची आहे. तर कढी टाकून झाली की त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं. 12 ते 15 मिनटं ही कढी आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर उकळायची. मस्त बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची. कढी छान उकळून शिजून घ्यायची आहे, म्हणजे छान दाटसर होते. खूप दाटसर नाही आणि खूप पातळ नाही, मध्यम करायची अशी कढी. मस्त उकळून झाली की गरमागरम तुम्ही भाकरी चुरून खा, चपाती चुरून खा, भातासोबत खा, कढीसोबत आपण खिचडी खाऊ शकतो मस्त खानदेशी. त्यानंतर आता इथे विशेष म्हणजे मी आज फुनक्यांसोबत ही कढी केलेली आहे. तुम्ही ही रेसिपी करून बघा कढी फुनक्यांची. तुम्हाला रेसिपी कशी वाटली तसं कमेंट करा, लाईक शेअर सबस्क्राईब करत जा. आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि लवकरच भेटू पुन्हा एकदा साध्या सोप्या घरगुती रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय आणि नक्की कमेंट करा. भेटूया पुन्हा पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.